खरंच? आता सासूबाई साहेब म्हणतात म्हणजे तसंच असावं. असावं? असावं म्हणजे? साबाई, अहो कळू तरी देत. आता आम्हाला तरी नेमकं कुठं ठाऊक आहे. आमची ही पहिलीच वेळ आहे. वहिनी साहेबांची तब्येत कशी आहे आता? फारच काळजी वाटून राहिली हो. अहो अजून बराच वेळ आहे, फार अवकाश आहे. अहो, हे कैलास राणा, तुझी कृपा दृष्टी आहे म्हणून हा आनंद आहे. तुझी कृपा अशीच राहू दे. सुनबाई, सगळ्यांचं तोंड गोड करा. हो. वहिनी साहेब, असं एक एक काय देताय? चांगला मूडभर द्या की. घ्या. पुरे. अहो साहेब, सिंदखेडला कळवायला हवं ना? तिकडे साखरेची थैलीच पाठव. हो, पण एवढ्यात नको. जरा थांबा, उगीच घाई करू नका. योग्य वेळ आली की जाऊबाई कळवतील. पण का? आता का, कशासाठी असे प्रश्न कशाला? आम्ही सांगतो ते पुरेसं नाहीये का? जाऊबाई, आम्ही काही चुकीचं बोललो का? पण राजांचं तोंड उगीच पडलं ना, आणि कारण नसताना कशाला अडवायचं? दारासाहेब, आऊसाहेब म्हणतात त्यात काहीतरी तथ्य असतं. असं प्रत्येक वेळी त्यांना बोलणं बरं नाही. विषय उगाचच कुठून कुठे चाललाय. राजे, आम्ही सांगतो, त्यात लपवण्यासारखं काही नसतं. पण पूर्वीचे लोक उशिरा यासाठी सांगायचे की दोघांचीही तब्येत जपावी लागते म्हणून. दोघांची? म्हणजे आम्ही आणि अहो, तुम्ही कुठे आलात? बाळाची आणि बाळाच्या आईची. त्यांना नजर लागू नये, चर्चा होऊ नये म्हणून उशिरा सांगायचं. आणि आपल्या जिजा म्हणजे सगळ्यांना हेवा वाटावा अशा आहेत. कुणाचीही नजर लागते. आणि हो, जिजाबाई, आता हुंदडणं पुरेचं. उगाच तलवार फिरवत बसू नका. हा शेला आता तुम्हीच ठेवा. का? अहो, यात तुमच्या आऊसाहेबांची ऊब आहे. तुम्हाला बरं वाटेल. अहो, हो, अहो गोमज काका, दमान काय आज काय कुठं मोहीम आहे का शिकारीला जायची तयारी? गाबडीच्या डोसक्यात काय भरलंय तुझे? का एवढं बी उमगन होय? आता बाळराज येणार, त्यांना भाला, तलवार, लाठीकाठी, दांडपट्टा कोण शिकविणार? म्याच ना.
मग माझी तयारी कशी चोख असाय पाहिजे. अहो पर गोमाजी काका, बाहेर तलवार हातात घ्यायला अजून 5-7 पावसाळा जात्या. तुम्ही आत्ताच तयारी करताय. उगा आडवा येऊ नको सा. 6-7 पावसाळा लागतील तर मी त्यानंतर तयारी करू वय. हा, आपल्या वयाला काय बांध आहे का नाही? ते वाढेल का कमी होईल? अहो मग वाढ नका, त्याला का होतंय? उगा म्हातारा शिकवाय ठेवला असं वयानं ग. असंय वय. पण वय वाढले सांगायला 5-7 पावसाळा कशाला? मी आता बी सांगतो की अंगत त्याची. माझं वय वाढलंय. जा वाला घेऊन ये आणि ये रिंगणात. नको नको, अहो तुमची काळजी वाटते मला. उगा तुम्हाला काय व्हायचं? खरा मर्द असशील ना तर भाला घेशील आणि रिंगणात येशील. बघा हा. हा चालतंय. जिजाबाई, ऐका ना, तुम्हाला काय खावंसं वाटतंय? चिंचा, बोर, आवळे, खारवलेले की कैऱ्या? साऊबाई साहेब, आम्हाला तर वाटतं हे सगळं आम्हाला नाही, तुम्हालाच खावंसं वाटतं. हो, नाही नाही, आम्हाला नाही. तुम्हाला सांगता सांगता आमच्याच तोंडाला पाणी सुटलंय खरंच. पण तुम्ही सांगा ना, तुम्हाला काय खायचंय? राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नामे वरानने इति श्री बुध कौशिक विरचितं श्रीराम रक्षा स्तोत्र संपूर्णम्. तुम्हाला काय हवंय ना, फक्त नाव घ्या, आम्ही ती गोष्ट हजर करू. गोड सांगा, तिखट सांगा, आंबट सांगा का तुरट सांगा. जाऊबाई साहेब, अहो, असं काही नाहीये. आम्ही आपण सांगू ना. तुम्ही जितकं सांगताय ना तितकं आम्हाला कसं तरी होतंय. का? आम्ही आणून देणार नाही असं वाटलं की काय? हो नाही हो, तुम्ही आमची हौस पुरवालच, आम्हाला खात्रीच आहे त्याची. पण ते सांभाळून. जिजाबाई उलट्यांमुळे फार बेजार झाल्यात बघा. हा अंगारा घ्या. अभद्र अमंगळ गोष्टींपासून तुमच्या आणि तुमच्या बाळाच्या रक्षणासाठी. आम्हालाही लावा ना. घ्या. सकाळ संध्याकाळ नित्य नियमाने लावायचा. हं? अहो तुम्ही का रडताय? बोल नाही लावले त्यांनी, हो ना सासूबाई साहेब? जिजा, तुमच्या आऊंची आठवण आली का? आम्हालाही तुम्ही आऊच मानता ना? सुनबाई, आता तुम्हीच समजावा या छोट्या जिजांना. त्यांना म्हणावं, असं रडल्या तर गर्भावर सुद्धा रडण्याचे संस्कार होतील. सासूबाई साहेब, तुम्हाला ना नेमकं कळतं.
कुठली कळ दाबायची ते. अहो त्रास होणारच, पण गृहीत धरला ना तर जरा कमी होईल. विश्रांती घ्या आता. आम्ही येतो. आम्ही येतो. काय म्हणताय राजे? कुठे काय? काही नाही. बर, आता इथे असाल तेव्हा जास्तीत जास्त वेळ जिजाबाईंना द्या. हो, आता तुम्ही म्हणताय तर तसंच करतो. आम्ही म्हणालो नसतो तर? अहो साहेब, तुम्ही म्हणता तसंच वागतो ना आम्ही. बर बर, बाकीचे सगळे त्यांची काळजी घेतीलच, पण तुम्ही त्यांच्या बरोबर असलात तर त्यांना निश्चिंत वाटेल. तुमचा सहवास त्यांना निश्चिंत करेल आणि गर्भाची वाढ परिणामी चांगली होईल. गर्भसंस्कार असं काही असतं ना? ते सगळं होईलच, पण बाळाच्या अवनी चांगल्या मनस्थितीत असणं, आनंदी असणं, निश्चिंत असणं महत्वाचं आहे. तो मोठा गर्भसंस्कार आहे आणि तुम्ही नुसतं जवळ असण्यानेही हे साध्य होईल. काय? हो, आम्ही तिथेच जातोय. त्या आनंदात राहतील हेच आम्ही बघू. येतो आम्ही. राजे, आता तुम्ही आबासाहेब होणार, तेव्हा मोठे व्हा. हो हो साहेब. मोठे झालात म्हणजे तुम्हाला उमगेल. फुलं कितीही लपवली तरी सुवास लपवता येत नाही. ज्यावेळी आम्ही या जगात आलो ना, तेव्हा म्हणतात आऊसाहेब आणि आबासाहेबांनी रेणुका मातेला नवस केला होता. तेव्हा 4 भावंडांच्या पाठीवर आम्ही आलो. आता आमच्या पोटी कोण येणार कोण जाणे. पण मुलगा असो किंवा मुलगी, 2 गोष्टी आम्ही त्याला शिकवणारच. एक, मुलखातल्या रयतेचा कैवार, आणि दुसरा, त्यासाठी हाती तलवार. मोगऱ्याचा सुगंध? अय्या, तुम्ही कधी आलात? बाळाच्या हाती समशेर देत होतात तेव्हा. आणि काय हो, आता समशेरीशी बोलण्याची आवश्यकता नाही. मग होणाऱ्या बाळाशी बोलू शकता. फुलं घ्या. हा, आणि ती समशेर आमच्याकडे द्या. आज्ञा असावी. कसली आज्ञा? कसलीही. आम्हाला आऊसाहेबांनी सांगितलंय
की सदैव सेवेत तैनात राहा, जिजाबाईंच्या जवळ राहा. इश्श. अच्छा, म्हणजे सासूबाई साहेबांच्या सांगण्यावरून सेवेत आहात होय? नाही नाही, तुमच्या सेवेत नाही, बाळाच्या सेवेत. हा, आणि तुम्हाला तर ठाऊक आहे, आम्ही आमच्या आऊसाहेबांचा शब्द खाली पडू देत नाही. हो हो, समजलं. म्हणजे स्वारी आमच्यासाठी नाही, तर होणाऱ्या बाळासाठी आहे. बोला, काय काय शिकू? तुम्हाला येणाऱ्या सगळ्या भाषा शिकवा. मोहिमा, युद्धकला, दरबारी डावपेच, घोडसवारी, सगळं सगळं. हो हो हो, सारं सारं शिकवतो. आणि त्यासाठी आम्ही एका पायावर तयार आहोत. आणखीन काही? बुद्धिबळ शिकवा. अय्या हो, आज राहिलेला डाव पूर्ण करायचा. नाही, नको. सटवाईनं जरी अगदी आमच्या कपाळावर लढाईच लिहिली असली तरी आज हा लढाईचा खेळ नको. अगदी पटावरच्या लढाईचा सुद्धा नको. तुम्ही दुसरं काही सांगा, आम्ही हजर आहोत. अगं बाई, आज स्वारी भलतीच खुशीत आहे म्हणायची. हो तर, कारण आज नियतीच्या इच्छेमुळेच आम्ही तुमच्या जवळ आहोत. पुढच्या खेपेला किंवा खेपांना चला. ऐका तरी, पुढच्या खेपेला किंवा खेपांना आम्ही तुमच्या जवळ असूच, ह्याची काय शाश्वती? तेव्हाच तेव्हा पाहता येईल. शंभू महादेवाच्या कृपेनं आज तुम्ही जवळ आहात ना, मग दूर होण्याचा विचारही नको. आणि आमच्या मनात तुम्ही सदैव असणार आहात. मग आणखी दुसरं काय हवंय? ए पटापटा काम आवरा. राय बा, फुलाने गोमूत्र आणलंयस ना? जा पूजेच्या तिथं ठेव. अय नार्या, आता अरे तू अजून नाही खरंच फुली होतोयस वे? किती वेळ लागणार आहे अजून? अय नाऱ्या, अरे फुकणी घे किला का? किती वेळ तोंडानं फुक मारणार आहेस? हा हिराजी, हा? तू काही नुसतं तोंडच चालविणार आहेस होय? हा, जरा हातपाय बी चालव जा. अहो काय सांगू गोमाजी काका तुम्हासनी, यांचं सवालच संपन्न झाल्यात. नुसतं आपलं कसली पूजा आहे आणि काय आहे. कुणी विचारलं? कुणी विचारलं? या नाऱ्यानं वय यासनी जाऊन सांग की मग तू ह्या लग्नाची पूजा आहे. शहाजी राजन जिजा का पूजेला बसणार? हो सर. हो मोहन, पूजा. हो, राज तुमच्यासाठी नाहीये काही. आता जे काही आहे ते वहिनी साहेबांसाठी. अगदी रास्त. नवग्रह शांती आणि आता गुरुजी जे सांगतील ते संकल्प तुम्हाला करावे लागतील. भाऊसाहेब सांगताय की घाबरवताय? तुम्ही का असताय? नाहीतर स्वारी थांबते कुठं? मोहिमांवर मोहिमा चालूच असतात. म्हणजे आता मोहिमांवर जायचं नाही की काय? आऊसाहेब, नेमकं काय आहे तुम्ही सांगा. तुम्ही दोघांनीही आता पूजेला आणि हवनाला जोडीनं बसायचं एवढंच आम्ही जाणतो. बाकी काय ते शास्त्री बुवा तुम्हाला सांगतील. काय शास्त्री बुवा?
हो हो कसा सुरुवात करूया. पण तुम्ही काय काय कबूल करून घेणार आहात? आमचं नव्हतं बाई धाडस असं बेधडक विचारायचं. आम्ही आपलं मोठे जे सांगायचं तसंच वागायचो. काकी साहेब, दिलेला शब्द पाळायचा पण असतो ना. फक्त द्यायचाच असता तर काय आम्ही काहीही दिला असता. शास्त्री बुवा, तुम्ही बोला. होम होणार आहे, पूजा होणार आहे, नवग्रह शांत होणार आहे. तुमच्याकडून कबूल घ्यायचा म्हणाल तर एकच शब्द. हो शास्त्रात सांगितलंय पशु हत्या बंदी. हत्तीच्या म्हणजे शिकारीला जायचं नाही असं? हो कारण दुसऱ्या जीवाची हत्या पत्नी गर्भात असताना करायची नसते. त्यामुळे गर्भाला धोका होऊ शकतो अशी आपली समज आहे. हो तेवढं ते लाडक्या बाई साहेबांसाठी अगदी सहज करते. हो ना? राजे, कसला विचार करताय? आऊसाहेब, दुसऱ्या जीवाची हत्या करायची नाही याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की मोहिमेवर जायचं नाही. तुम्हीच सांगा, आबासाहेब किंवा काकासाहेब असे कधी मोहिमेवर जाण्यापासून थांबले होते का? आम्हाला वचन देण्यापूर्वी विचार करावा लागेल. उद्या वजीर आजमचा हुकूम आला तर आम्हाला जावंच लागेल ना. अहो पशुहत्या करायची नाही असा संकल्प म्हणतात ते. मग हा संकल्प करायला काय हरकत आहे? माणूस पण प्राणीच आहे आऊसाहेब. स्वतःच्या बाळासाठी संकल्प करायचा तर एवढा विचार कशाला? दादासाहेब घोर घेऊ नका. अगदीच तशी वेळ आली तर आम्ही जाऊ. तुम्ही संकल्प सोडा. सोडूया संकल्प. बाळ येईपर्यंत पशुहत्या करणार नाही असा संकल्प करायचा आहे. या बसा. चला आता हातामध्ये पाणी घ्या. तुझ्या हातात. आता संकल्प सोडून होम हवनाला सुरुवात करूया. जी राज कुठं असतील? ठीक आहे. ओय, आजी कोण रे तू? आणि तुला आत कोणी सोडलं बरं? राजेंच्या सासूरवाडीहून आलोय ना व. राजांची सासूरवाडी? अरे पण इथं समजच राजा आहेत. तू नेमका कुठल्या राजांच्या सासूरवाडीतनं आलायस? सिंदखेडहून आलोय जी, शहाजी राजांच्या सासूरवाडीतून. सदोबा तू आणि इकडं? जी. बर थांब, मी एवढं काम करून आलो. भेटले वगैरे जाऊ नको हा. जी जी. बरं पाहुणं, हा तुम्ही इथंच थांबा जरा. आत पूजा चालली आहे. पूजा झाली की सांगतो तुम्हाला. हा ठीक आहे ठीक. हा. विराजी जी. कोण आहे तू? ठेव वय. हो सिंदखेडवरनं आलाय. शहाजी राजांसाठी काहीतरी सांगावं आणलाय. काय?
ते नाही विचारलं. बरं येतो. जी. राज, तुमच्यासाठी सांगावं घेऊन आलाय ह्यो. आमच्यासाठी? होय. बरं बोला. राज, राज, धन्यानी तुम्हाला भेटायला बोलवले, ते बी तातडीनं. धन्यांनी म्हणजे? लखोजी राजन. का? ते आता या सल्तनतीसाठी काम करणार नाहीत. काय? म्हणून सांगावा लिहून पाठवला नाही, तर तोंडी सांगण्याचा हुकूम केला. म्हणजे ते आता ह्या सल्तनतीत राहणार नाहीत? जी राज. त्यांनी निजामशाही सोडली? जी. बरं, पुढं? मुघल शहजादा खुर्रम साहबकडून मनसब मिळाली. म्हणजे ते मोगलांना सामील झाले? जी राज. बरं, पूजा होईपर्यंत हे कोणालाही कळू देऊ नका, आणि हात ओले केल्याशिवाय आणि आमचा जबाब घेतल्याशिवाय जाऊ नका. जी राज. थांबा. काय झालं? तुम्ही सगळे असे का बघताय? तुम्हाला काही कळलंय का? आता आम्हाला काय कळणार आहे? आणि तुम्ही होतात कुठे इतका वेळ? कामनातलं पाणी तुळशीत ओतायला गेला होतात ना, एवढा वेळ? नाही काही. आता जाऊबाईंचे काही गुण येणारच ना. यांच्या पायानी मारलेल्या गाठी आपल्याला कळणार सुद्धा नाही. जाऊबाई, आता आम्ही काय केलं? अहो, आता एवढे जण असताना यांनी जायची काहीच गरज नव्हती. पण आम्ही सांगतो, काहीतरी कारण काढून मुद्दाम गेले होते. हो ना शहाजीराजे? तुम्हालाही असंच वाटतंय का की आम्ही काही कारण काढून गेलो? नाही, आमची खात्री होती पूजेचं सगळं पुण्य पदरी पडावं, म्हणून कुणालाही काम न सांगता तुम्ही स्वतः गेला. पण मग एवढे अस्वस्थ का दिसताय? आम्ही अस्वस्थ? छे छे, काही नाही. तुम्हाला असं उगीच वाटतंय. शास्त्री बुवा, अजून हवन करायचंय. चला बरं, सुरुवात करा. या, अग्नी तयार आहे. धन्यानी तुम्हाला भेटायला बोलवले. धन्यांनी? लखोजी राजन. का? ते आता या सल्तनतीसाठी काम करणार नाहीत. त्यांनी निजामशाही सोडली? जी. पुढं?
मुघल शहजादा खुर्रम साहबकडून मनसब मिळाली. काय गडबड? काहीतरी आहे एवढं नक्की, पण काय आहे ते नाही कळलं. सिंदखेडकडून स्वार आला. शहाजीराजांना काहीतरी वार्ता देत होता, पण काय ते नाही कळलं. तरीच एवढे अस्वस्थ झाले. बघा तरी. ते आता या सल्तनतीसाठी काम करणार नाहीत. मुघल शहजादा खुर्रम साहबकडून मनसब मिळाली. बाईसाहेब, आता राजांच्या हाताला हात लावा. राजे, हाताला हात लावताना लाजताय की काय? जिजाबाई, नुसता हात लावू नका, चांगला घट्ट धरून ठेवा बरं. शाहजी राजे कहाँ है? जी, उनसे जाकर कह दो वजीर आजम अंबर साहब का फरमान है. डर क्यों रहा है? सुनाई नहीं दे रहा हम क्या कह रहे हैं? अहो त्याला काय विचारताय? तुमचा जबाब द्यायला तो काही हितलाय वय? सिंदखेडवरनं आलाय. सिंदखेड से? मतलब लखूजी राजे का संदेश लाया है? नहीं. तो मैं बाद में देखता हूँ. शाहजी राजे कहाँ है? उसे जाकर कह दो वजीर आजम का फरमान है. असं आहे वय? थांबावं लागल. राज पूजेला बसल्या. अरे 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 इकडं कुठं? देवघरा ये. आत कोणी बी जाऊन चालत नाही. आत का? अरे काय भितडायला सांगतोय काय? ज्यादा फड़फड़ मत कर, यहीं पे काट दूंगा. हा? मग आम्ही काय बांगडे घातलेत वय? आमच्याच तिथे येऊन आम्हालाच दाबत काढतोय. तो फिर रोक क्यों रहा है? बताया था ना वजीर आजम का संदेशा लेके आया हूँ. अरे मी अभी तेच सांगतोय. आज पूजा चालू आहे बाबा. वजीर आजम के सामने कोई चीज मायने नहीं रखती. पूजा क्या, शादी भी होती तो भी उठा के लेके जाता. समझा? अरे थांब. अरे आज जाऊ नको, थांब. वड रे तू इथं कशाला आला? अहो बघा की, अडवलं तरी मी आत घुसला येऊ. शाहजी राजे के लिए फरमान है. वजीर आजम ने तुरंत बुलाया है. आम्ही येतो. ते पूजेला बसलेत. फरमान उनके लिए है, उन्हें अकेले बुलाया है. तुरंत. शास्त्री बुवा, आम्हाला जावं लागेल. आम्ही संकल्प सोडलाय. यापुढचं जिजाबाई बघतील.
म्हणजे तुम्ही लगेच जाताय? जावंच लागेल, फरमान आलंय. हो साहेब, आम्ही येतो. लखुजी राजन, म्हणजे ते मोगलांना सामील झाले. शास्त्री बुवा, जिजाबाई हवन पूर्ण करतील. पण पूजा अशी अर्धवट सोडून जाणं म्हणजे? वहिनी साहेब, चाकरी महत्वाची असते. जाऊबाई, आता जिजाबाईंना तुम्हीच सांगा की उगाच करायचं म्हणून करू नका, लक्ष देऊन करा. अहो, स्वारी अर्ध्यातून गेलीये म्हटल्यानंतर त्यांना वाईट वाटणारच ना. जिजाबाई, सावरा बरं स्वतःला आणि नीट लक्ष द्या. काय करणार, असतं एकेकाचं नशीब. आता बघा ना, संभाजी राजे होते, शरीफजी राजे होते, पण बोलावलं कोणाला? तर शहाजी राजांनी. काय करणार? नाही नाही, त्या आधीच शहाजीराजे अस्वस्थ होते. पाहिलं नाही का तुम्ही? दौलताबादवरून पठाण आलाय म्हटल्यानंतर त्या अस्वस्थ होणारच. नाही काकी साहेब, तुम्हाला काहीच ठाऊक नाही. आधी सिंदखेडवरून स्वार आला होता आणि मग दौलताबाद. सिंदखेडवरून स्वार? तुम्ही हे हवन झाल्यावर सुद्धा विचारू शकता ना. आणि संभाजी राजे, तुम्हाला जरा शांत बसता येत नाही का? नाही नाही, असं अर्धवट सांगू नका. काय ते पूर्ण सांगा बरं. पूर्ण काय ते फक्त शहाजीराजांनाच ठाऊक. पण सिंदखेडवरनं स्वार आला होता एवढं नक्की. सिंदखेडवरून स्वार म्हणजे नक्की काय झालं असेल? काही विपरीत अघटित तर घडलं नसेल ना? शहाजीराजे, बहुत जल्दी में हो आप. वजीर आलम मियान राजू जी, आपकी आज़मत कायम रहे. हमें लगा ही था. भोलेपन आपके रग रग में है. जी, और
मरहूम मालोजी राजे भी जाबाज थे, पिट्ठोजी राजे भी, लेकिन आपसे मैदानी जंग में शिकस्त पाना जितना नामुमकिन है, उतना ही रियासती मामलों में आप भोले हो, जल्द मान लेते हो। गुस्ताखी की मुआफी चाहते हैं, लेकिन हम बात को समझे नहीं। आपके ससुर लखोजी राजे खुर्रम के पक्ष में चले गए हैं, ये बात जानते हैं ना आप? जी, हमें अभी पता चला। अब वो मुगल के पक्ष में क्यों गए हैं, ये बात जानते हैं आप? नहीं। क्योंकि उन्हें मजबूरन जाना पड़ा। वजीर आजम मलिक अंबर पर हमला हुआ है और इस साजिश में लखोजी राजा का नाम भी शामिल है, ऐसा दौलताबाद में माना जाता है। तो हमारी यह सलाह है कि वजीर आजम मलिक अंबर के पास जाने से आपको खतरा है, खामखा पकड़े जाओगे। वजीर आलम, और दूसरा कोई चारा भी तो नहीं, बुलाया है तो जाना भी पड़ेगा। हम तो कहते हैं कि अब आपका मुस्तकबिल भी मुगल ही है और ये जगह आपके लिए खतरे से कम नहीं है शाहजी राजे। आपके वालिद साहब से हमारा लगाव था, इसलिए हमदर्दी लगती है, बाकी तो आप समझदार हैं ही। चलते हैं शाहजी राजे। सांगितलेली कामं लवकर आटपा, जा. गोमाजी काका, जिजाका काय झालं, असं का बघताय? सिंदखेडहून विपरीत वार्ता नाही ना आली, ते शोधतोय. तुम्हाला कोणी सांगितलं? म्हणजे आहे. लवकर सांगा, आम्हाला धीर धरवत नाहीये. काय झालंय आणि कुणाला? मगाशी आमचं पूजेत सुद्धा लक्ष लागत नव्हतं. सांगा ना. जिजाका, तसं घाबरू नका, काही वंगाळ वार्ता नाही. समदे चांगले आहेत जी. मग स्वार कोण आला होता आणि आम्हाला न भेटताच गेला? त्यो सदोबा आलता, राजांशी काहीतरी बोलला आणि गेला. मी अभि त्याला सांगितलं होतं की मला भेटल्या बगैर जाऊ नको, पर गेला. गोमाजी काका, आता तुम्ही आमच्यापासून काहीतरी लपवताय हे समजतंय आम्हाला. एक तर तो तुमच्यापासून काही लपवूच शकत नाही, आणि दुसरं म्हणजे माहेरच्या माणसाला असंच धाडलं तर आम्ही रागवू हे तुम्हाला पक्क ठाऊक आहे. तुम्ही त्याला असं पाठवूच शकत नाही. हात ओले करून पाठवला असा कसा? बोला आता. जे काही झालंय ते लवकर सांगा, लपवू नका. जिजाका, आता तुम्ही दोन जीवांचे आहेत, उगा कशाला ना. गोमाजी काका, जी सांगतो. थोरल्या धन्यांनी मुघलांच्या झेंड्याला आपलंसं केलं. बाबासाहेब मुघलांच्या का? हा रयतेवर लय जीव त्यांचा. ते राक्षस रयतेचं लचक तोडतील म्हणूनच मिळालं असतील बघा. मला लई याळा बोलायची. पण गोमाजी काका, वजीर आजमने स्वारींना का बोलावलंय? याच संदर्भात असेल तर स्वारींच्या जीवाला धोका आहे.
अब्बा हुजूर, हमने पूरी तैयारी रखी है, लेकिन शाहजी राजा डर के मारे नहीं आएंगे। खंडागड़े सरदार का भी यही मानना है। क्यों खंडागड़े जी? जी हुजूर, हमें भी लगता है। क्या लगता है? शाहजी राजे हमारे फरमान को नजरअंदाज करेंगे या फरमाबदारी करेंगे? येतील बी, पर इथं दौलताबादेत कान भरणारे काही कमी आहेत का? अगोदर घाबरवतील आणि मग येरूळला पाठवतील, बघा तुम्ही. तुम्ही आलात म्हणजे असं झालं, उंठ बुडाला आणि शेळी म्हणती मी येऊ. ये बाय, तू बी ये आणि बुड. वजीर आजम की आजमत कायम रहे, निजाम शाही का परचम बुलंद रहे। अजमत, अब्बा हुजूर पर हमला हुआ है, ये जानते नहीं? अभी अभी खबर पाई है। किस पर शक होगा ये भी जानते होंगे। जी जानते हैं। नाही तरी बी आलात म्हणजे तुम्हाला काय वाटलं, लोखोजी राजांवर संशय आहे तर तुमचा बलावून सत्कार होणार आहे? नाही, सत्कार होणार नाही हे आम्ही जाणतो, पण वजीर आजमचा हुकूम होता त्यामुळे आम्ही येणारच। वजीर आजम, हमें ये सारी बातें यहाँ आने के बाद ही मालूम हुई। गैर इत्तिला करके आपको यहाँ बुलाया क्योंकि? क्यों? हम पर एतबार नहीं रहा। कैसे रहेगा? उल्टा आप भी बगावत कर सकते हैं, यही शक है। गैर इत्तिला करके आपको यहाँ बुलाया क्योंकि? क्यों? हम पर एतबार नहीं रहा। कैसे रहेगा? उल्टा आप भी बगावत कर सकते हैं, यही शक है। समजलं नाही का? शक शक, संशय है संशय। वाक्य पूर्ण होण्याची वाट बघतोय। आता काय ऐकून घ्यायचं बाकी आहे? संशय कुणाचा आहे? हमारा। तो क्या फर्क पड़ता है? आपका? आप तो आसान चीजें ही पहले पसंद करते हैं। मतलब ये कि शक करना यकीन करने से ज्यादा आसान है, वो तो आप करेंगे ही। और ये अगर हमारा शक होगा तो जवाब दूसरा होगा। बेशक इंसान गुस्सा और शक उसी पर करता है जिसे वो शिद्दत से चाहता हो और उसे कभी खोना नहीं चाहता। वाह, क्या बात है। एक सवाल के दो जवाब। फतेह मियां, देख रहे हो? हुजूर, यांच्या पोटात एक आणि ओठात दुसरंच असतंय, भरोसा ठेवू नका। खंडागळे सरदार, हुजुरांना आमच्या विरुद्ध फडकवणं म्हणजे पाण्यावर काठी मारण्यासारखं आहे। मला वाटेल पाण्याचे दोन भाग होतील, तसं काहीच होणार नाही। हुजूर,
कुछ गुस्ताखी हुई है तो माफी चाहते हैं। नहीं, हमें यकीन हुआ है कि आप सचमुच अनजान हैं। ठीक है, अब कल सुबह आइए। पाशा हजरत का इकबाल बुलंद रहे। आइए वजीर आलम मियां राजू जी, आइए। जी हुजूर। पाशा हजरत रहम दिली से सोचते हैं हुजूर, मगर इन मरहट्टों के मामले में हमारा शक सही निकला। हम अपने ही आस्तीन में सांप पाल रहे थे। वजीर आलम, आप लखोजी राजा के बारे में बात कर रहे हैं या शाहजी राजा के? बात किसी की भी हो हुजूर, ये सब एक जैसे ही हैं। हम किसी का भी नाम लें, आज लखोजी राजे मुगलों को मिले हैं, कल को हो सकता है कि शाहजी राजे की भी ऐसी ही खबर आए, तो हमें कतई ही अचरज नहीं होगा हुजूर। नहीं, उनको हमने जागीरे से और नए नए मुल्कों से नवाजा है। वो तो हुजूर पातशाह हजरत ने भी लखोजी राजे को नवाजा था, लेकिन खिदमत करना ये मरहट्टों के रगों में है। आज हमारी करेंगे, कल मुगलों की और परसों बीजापुर की। तो हुजूर अब आप ही बताइए, हम कैसे यकीन करें? ये भी दुरुस्त है। हमें तो वो नासमझ हैं, भोले हैं ऐसा लगता है, लेकिन असल में वो शातिर दिमाग के हैं हुजूर। आप कहना क्या चाहते हो? शाहजी राजे हमें छोड़कर जाए, इससे पहले हम ही उन्हें अपनी तख्तपोशी से बेदखल करेंगे तो बेहतर होगा। इसे और भी बाकी बचे कुछ मरहट्टों को सबक मिलेगा हुजूर। हम गौर फरमाएंगे। जी हुजूर। तुमची स्वारी मोहिमेवर गेली नाही, उगाच कशाला एवढी काळजी करत बसलाय? नाही, असं काही नाही। तुम्ही आमचं ऐकणार नाही असं समजू का आम्ही? नाही हो, खरंच असं काही नाहीये। मग कसं आहे ते तरी समजून सांगा आम्हाला। तुम्ही 2 जीवांच्या आहात विसरलात का? वेळच्या वेळी पोटात गेलंच पाहिजे। अगस्तीचा पाला, आंबट चुका, राजगिऱ्याची भाजी आणि भाकर हे सगळं तुमच्यासाठी केलंय। आणि तुम्ही फिरकला सुद्धा नाहीत। गरम गरम ताज ताज केलं तर अर्थ असतो, हो की नाही? जिजा, अहो काय झालं? सासूबाई साहेब, आबासाहेब मोगलांच्या गटात गेले। स्वारींना वजीर आजमने बोलावून घेतले। तुम्हाला तुमच्या आबासाहेबांची आणि स्वारींची काळजी असणं अगदी रास्त आहे, पण आमचं ऐकाल का? ते दोघंही अनुभवी आहेत, समंजस आहेत। वेळेची गरज म्हणा किंवा देवाची इच्छा, परंतु दोघंही जे कुठलं पाऊल उचलतील ते समजून समजूनच उचलतील। तेव्हा तुम्ही त्यांची काळजी करू नका, तुमच्या बाळाची काळजी करा। तुम्ही पत्नी म्हणून नाही, मुलगी म्हणून नाही, तर आता आऊ म्हणून विचार करायला हवा। चला आता। सासूबाई साहेब, पण स्वारींच्या जीवाला धोका असणार नाही। दरबारात बोलावणं झालंय। वेडं वाकडं काही असतं तर असं बोलावणं झालं नसतं।
तुम्ही अजिबात चुकीचा विचार करू नका. चुकीचा विचार कोणता आहे ते तरी सांगा. ते नाही माहित. आता काही उपयोग नाही म्हणा. आम्ही निर्णय घेताना सांगितलं होतं. तेव्हाही आम्ही थांबवत होतो. नेमकं कारण तेव्हा आम्हाला सांगता येत नव्हतं. म्हणजे आमचा निर्णय चुकलाय का? होय, तुम्ही खुर्रमकडे गेला होतात तेव्हा कारभार बघताना रयतेच्या डोळ्यात आधीसारखा विश्वास दिसला नाही. परके वाटत होतो. आम्हालाच वाटत होतं की जणू ते म्हणतायत दुश्मनांना मिळालात. आधी मुघल आले, शेत कापून गेले, आया बहिणींना उचलून घेऊन गेले की आम्ही तुमच्याकडे यायचो. आता आता कुणीही लुटायला आलं तर दाद कुणाकडे मागायची? राजकीय स्वार्थासाठी राजानंच बाजू बदलली. हेच रयत बघते. तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते थेट सांगा बघू. काळजी कुणाची? सगळ्यांचीच. पूर्वी निर्णय घेतला की मोकळे असायचो. आता इकडं काय उमटेल तिकडं काय उमटेल अशी काळजी वाटते. याला भीती म्हणतात, काळजी नाही. तुम्ही कधीपासून भ्यायला लागला? कुठेही काही आग लागली तरी तुम्हाला झळ पोचणार नाही. अहो, सिंदखेड दौलताबाद किती अंतर आहे ठाऊक आहे ना. कशाला काळजी करताय? पण स्वारी हे का विसरते की आपली लेक तिकडं आहे. दौलताबाद वेरूळ किती अंतर आहे ठाऊक आहे ना. आग दौलताबादला लागली तर आपल्यापर्यंत झळ पोहोचायला वेळ लागेल हे खरंय. पण त्याचे चटके जिजांना आधी बसतील त्याचं काय? त्यांचाही विचार करा. आम्ही काहीच विचार करत नाही असं समजू नका. आम्ही शहाजी राजांना सांगावा धाडला आहे तो यासाठीच. आबासाहेब, तुम्ही उगाच त्यांची अपेक्षा करताय. आम्हाला वाटतं ते काय तुमचं ऐकणार नाही. हम शहाजी राजा को उनके बचपन से जानते हैं. उनके ख्यालात उनकी नजर में साफ दिखाई देते हैं. अब्बा हुजूर, खंडागळे सरदार भी उतना ही जानते हैं, मगर उनकी राय अलग है. खंडागळे जी, आप बताइए. अहो, आम्ही मोकळी माणसं, आत बाहेर वेगवेगळं जमत नाही. आता तुम्हाला शहाजी राजांच्या नजरेत ताटबाना दिसत असल, पण आम्हाला नाही. जाऊ द्या. तो आपका नजरिया बताइए. हुजूर, अनुभवल्याशिवाय कळत नाही आणि चावल्या बिगर गिळत नाही, तसं आहे ते. आता आम्ही कितीही बोललो तरी तुम्हाला अनुभव येत नाही तर काय उपयोग. खंडागळे जी, आपने तो हमें साफ साफ बताया था. यहाँ क्यों हिचकिचा रहे हैं? वो अपने ससुर से मिलेंगे और हमसे बगावत करेंगे. इस पर क्या राय है? साफ साफ बताइए. आळवाची खाज आळवालाच ठाऊक, तसं आहे ते. त्यांचे नातेवाईक आहेत. शहाजी राजे लखोजी जाधवांच्या संगत जाणार. शहाजी राजे समंजस आहेत. ते नक्की विचार करतील. आम्हाला तर खात्री आहे की ते आमच्या बाजूनच येतील. आऊसाहेब म्हणतात तसे जर ते समंजस असतील तर ते वजीर आजमला जाऊन मिळतील. आबासाहेब, ते जेवढे तुम्हाला मानतात त्याहीपेक्षा जास्त ते वजीर आजमचे लाडके आहेत. असं मग आम्ही चिजान खरवी सांग, मग तर ऐकतील. वा, म्हणजे आपल्याला गरज असेल तेव्हा जिजांचा विचार होईल, नाहीतर नाही.
असंच ना? आम्हाला नामंजूर आहे. अब्बा हुजूर, अब किसी नतीजे पर आना होगा। ठीक है, लखोजी राजा के ऊपर शक है, इसमें कोई दो राय नहीं। नहीं, तो उनको सजा होनी चाहिए। सजाए मौत है ना? जी, सजाए मौत। और शाहजी राजा को भी वही सजा हो, उसको अंजाम हम देंगे। नहीं, उसका फैसला हम कल सुनाएंगे। क्यों? बेटे, चाल ऐसी होनी चाहिए कि सांप भी मरे और लाठी भी ना टूटे। लखोजी राजा की कई हरकतों से हम इस नतीजे पर पहुंचे हैं कि उनको सजा मिलनी चाहिए। हुजूर, इस तक के लिए उन्होंने अपनी पूरी जिंदगी खून पसीना एक किया है, मगर अब अब्बा हुजूर की जिंदगी छीनने की कोशिश की है और नाकामयाब हुए तो डर कर मुगलों से जा मिले हैं। ये भूलिएगा मत। तुमच्या तोंडून त्यांची तरफदारी सांडाल तर इथंच जीव गमवावा लागल। ध्यानात ठेवा, काय भी बोलू नका, गप नुसतं ऐका। उन्होंने क्या किया क्या नहीं किया, इस पर गौर करने के बाद हम इस नतीजे पर पहुंचे हैं कि उनको सजाए मौत देनी चाहिए। और ये सिर्फ उनके लिए नहीं, बल्कि बगावत की ख्वाहिश रखने वाले सरदारों के लिए सबक है। तो ये जिम्मा बड़े यकीन के साथ हम आप पर सौंपते हैं। समजलं का शहाजी राजे? लखोजी राजांना मारण्याचा जिम्मा तुम्हाला दिलाय। किती विश्वास आहे हुजुरांचा तुमच्यावर। खंडागळे सरदार, याच्यामुळे तुम्हाला आनंदाच्या उकळ्या फुटत असल्या तरी आम्हाला तसं वाटत नाही। आम्ही हुजुरांचा विश्वास मैदाने जंग मध्ये आमच्या बहादुरीने कित्येकदा मिळवलाय। वो पुरानी बात हुई, अब वक्त की तासीर पर गौर करें। आपका मिजाज बदलने में देर नहीं लगेगी। हुजूर, क्या आपको भी हम पर एतबार नहीं रहा? हमारा पूरा कारोबार साफ आईने की तरह है। शाहजी राजे, आपके पास लखोजी राजा का संदेशा भी आया था। उन्होंने आपको बुलाया है। क्या ये बात आपने हमसे खुलकर कही? आपको भी आपका रुख किस तरफ है, किस परचम से आपका ईमान जुड़ा हुआ है, ये साबित करना होगा। लखोजी राजा को सजाए मौत आप देंगे।
इस बात का जिक्र भी किसी से करेंगे तो आपको बगावतखोर माना जाएगा। तुम्ही आमच्यापासून काही लपवत तर नाही ना? आम्ही कधी काही लपवतो का? मग नजर टाळताय असं का वाटतंय? तुम्हाला आपलं उगीच तसं वाटतंय आणि आम्ही आल्यावर तुम्हाला केवढं आयचं वाटलं होतं, जणू काही आमच्या जीवाला काही बरं वाईट होणार होतं आणि आम्ही समोर सुखरूप दिसलो हा तुम्हाला चमत्कारच वाटला होय ना? हो मग तेव्हा तसंच वाटलं होतं, पण मग तुम्ही सगळ्यांना मोघम जबाब दिले, खुलून काहीच बोलला नाही. खुलून काय बोलायचं होतं? आम्ही काय लपवतोय? मग वजीर आजमनी का बोलावलं होतं हे कुठं सांगितलं? आबासाहेब मोगलांची मनसब स्वीकारून आहेत यावरून काहीच झालं नाही का? काहीतरी विचार नक्की झाला असेल. आपको भी आपका रुख किस तरफ है, किस परचम से आपका ईमान जुड़ा हुआ है, ये साबित करना होगा। लखुजी राजा को सजाए मौत आप देंगे, इस बात का जिक्र भी किसी से करेंगे तो आपको बगावतखोर माना जाएगा। काहीतरी दडवलं आहे ना? हो, पण त्यामुळे तुमच्या काळजीत भर पडू नये म्हणूनच. ऐका, आमच्या जीवाला काहीच धोका नव्हता, पण काय? तुमच्या आबासाहेबांच्या जीवाला मात्र धोका आहे. बरोबर. आता ते वजीर आझमसाठी शत्रू झाले. नाही, फक्त एवढंच नाही, वजीर आझमवर जीव घेणा हल्ला झालाय आणि त्याचा संशय तुमच्या आबासाहेबांवर आहे. काय? म्हणूनच आम्ही तुम्हाला सांगत नव्हतो. नक्की एवढंच आहे ना? आणखी काही नाही ना? लखुजी राजा को सजाए मौत आप देंगे, नक्की एवढंच आहे ना? आणखी काही नाही ना? लखुजी राजा को सजाए मौत आप देंगे। आणखीन काय असणार? आमच्या जीवाला धोका नाही, पण त्यांच्या जीवाला धोका आहे. पण तुम्ही काळजी करू नका, आम्ही आहोत ना. राजे, तुम्ही सुखरूप आलात. जिजाबाईंच्या काळजावरचं ओझं उतरलं. काहीही खात पीत नव्हत्या. आऊसाहेब, तुम्ही असताना ह्या ऐकत नाहीत. आता तुम्हीच ताकीद देऊन जा. हो, आता आम्ही कुठेही जाऊ तेव्हा ह्यांना ताकीद देऊनच जाऊ. म्हणजे कुठे जाणार आहात? सिंदखेडला. आऊसाहेब, तुम्ही सिंदखेडला साखरेची थैली पाठवलीत का? नाही. मग तयार करा, आम्ही स्वतः घेऊन जातो.
तुम्ही स्वतः? हो मग, आपल्या आनंदाची वार्ता आपण देण्यात गैर ते काय? काय हो साहेब? काहीही गैर नाही. आम्ही तयारी करतो. सुभान अल्लाह, आपका न्योता, मतलब जरूर कुछ मुनाफे वाली बात होगी. आमीन आमीन. ऐसी खबर है कि सिर्फ मुंह मीठा करने से काम नहीं चलेगा, जश्न होना चाहिए. बिल्कुल बिल्कुल. पहले वो खुशी की बात तो बताइए. वजीर आजम मलिक अंबर पर हमला हुआ है और वह लखुजी राजे पर है. अब हालत यह है कि उनको मार के अपनी वफादारी जताने का फरमान शाहजी राजा को दिया है. शाहजी राजा अपने ससुर जी पर वार करेंगे? ऐसा हो ही नहीं सकता. अब देखिए साहब, वजीर आजम जी का फरमान है, नजरअंदाज तो नहीं कर सकते, उनको अमल करना ही होगा, चाहे उन्हें पसंद हो या ना हो. लेकिन इस बात से हम हैरान हो गए, खुशी क्यों होगी? राजा जी, जितना हम बताएंगे उतना ही देखेंगे. अब ऐसा नहीं चलेगा, बहुत होशियारी से आगे काम संभालना पड़ेगा. हमें काम संभालना है? कासिम साहब जरा खुलकर बताइए. राजा जी, अब वजीर आजम का फरमान हमें मालूम है, तो क्या वो लखुजी राजे तक नहीं पहुंच सकता? आसानी से पहुंच सकता है. मान लेते हैं ये बात लखुजी राजा तक पहुंच भी गई, तो पूरा मामला आपको खुलकर बताना ही पड़ता है. देखिए राजा जी, अगर लखुजी राजे को इत्तला हो गई कि उनको मारने के लिए शाहजी राजे ने किसी को भेजा है, तो क्या वो चुप बैठेंगे? पलटवार नहीं करेंगे? फिर ये पूरा कारोबार कौन संभालेगा? ये पूरा कारोबार आपके ही हाथों में आ जाएगा ना. है ना? वाकई ये बात तो हमारे जहन में आई नहीं थी. बस आप ख्याल कीजिए कि शाहजी राजे ये फरमान किस तरह पूरा करते हैं. दादासाहेब, आम्ही साखरेची थैली घेऊन स्वतः सिंदखेडला जाण्याचा विचार करतो. चांगली गोष्ट आहे. पण आमच्या नजरेत नजर न मिळवता का सांगते? नाही म्हणजे काही विशेष नाहीये ना? वजीर आजमनं तिकडे बोलून तुमचा अपमान वगैरे नाही केला ना? नाही, अपमान नाही केला. काय निमित्तानं बोलवलं होतं? सांगणं थोडं कठीणच आहे. तुमच्या चेहऱ्यावरच दिसतंय, म्हणून तो विचारतोय ना. आमचे सासरे लखुजी राजे खुर्रम शहाजहानकडे गेले. बरं, मग तुमचे सासरे मुघलांना जाऊन मिळाले हे सांगायला बोलवलं होतं? नाही, केवळ तेवढंच नाही. मग कशासाठी? इस बात का जिक्र भी किसी से करेंगे तो आपको बगावतखोर माना जाएगा. नाही, आपलं इमान सिद्ध करण्यासाठी. आपण पण मुघलांना जाऊन सामील होणार का ह्याचा अंदाज घ्यायला.
आणि शहाजीराजे अशा अवस्थेत तुम्ही साखरेची थैली घेऊन जाताय. हे बघा, हे कौटुंबिक आणि राजकीय गोष्टींची सरमिसळ अजिबात करू नका. नाही दादासाहेब, आम्ही तशी सरमिसळ करत नाही. शहाजीराजे, तुमच्या मनात काय चाललंय स्पष्ट सांगा ना. दादासाहेब, खरं सांगायचं तर आम्हाला शब्दच सापडत नाही. तिथं जाऊन काय आणि कसं आपलं इमान सिद्ध करणार आहोत आम्हालाच ठाऊक नाही. शहाजीराजे, तुम्ही तर सगळ्याच गोंधळ करताय. हे बघा, तुम्हाला इमान सिद्ध करायला सांगितलंय वजीर आझम, आणि तुम्ही सिद्ध करायला चाललंय सिंदखेडला. आणि काही असो, हे अशा गोंधळलेल्या अवस्थेत आम्ही तुम्हाला कुठेही पाठवू शकत नाही. आम्ही तुमच्या सोबत येतोय. नाही दादासाहेब, तुम्ही कशाला कष्ट घेताय? हो, पडू देत ना कष्ट. एकतर तुम्ही गोंधळले आहात, त्यात तुमचे सासरे मुघलांना जाऊन मिळाले. आता या अवस्थेत कितीही नाही म्हटलं तरी त्या दुश्मनांच्या गोट्यात आम्ही तुम्हाला एकट्याला कधीच जाऊ देणार नाही. माणसानं इतकीही गुपित बाळगू नये. गुपित? आम्ही आता काय लपवलं? आम्ही कधीपासून मागं लागलोय. काही लपवताय का? काही लपवताय का? तर एक नाही नि दोन नाही, पण तुम्ही आमच्यापासून फार काळ काही लपवू शकणार नाही. आम्हाला तुमचं गुपित समजलंय. काय समजलं? हे बघा, उगीच काहीतरी अर्थ काढू नका. पुन्हा गैरसमज नकोत. अजिबात गैरसमज नाही. काल तुमच्याशी झालेला शब्द आम्ही पुन्हा आठवला, आणि मग आमच्या लक्षात आलं की तुम्ही तुमच्या आबासाहेबांच्या जीवाला धोका आहे असं दोनदा म्हणालात. बरं, मग ह्याचा तुम्ही काय अर्थ काढला? नाही, त्यानंतर तुम्ही असंही म्हणालात की काळजी करू नका, आम्ही आहोत ना, आम्ही काहीच करणार नाही असं वाटतंय का? आमच्या आबासाहेबांची काळजी वाटतेय म्हणून तुम्ही स्वतः सिंदखेडला चाललाय ना? मग हे सांगितलं असतं तर तुम्हाला काय वाटलं? लगेच आम्ही पण येतो असं म्हटलं असतं का? आमचा तुमच्यावर विश्वास नाही असं वाटतंय का? आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, तुमच्या मनगटावरही आणि तुमच्या साफ दिलावरही. जा बाई, एखाद्याला कौतुक करतोय हे केवढं आवडलं असतं, आणि तुम्हाला मात्र अवघडल्यासारखं होतंय. बरं बाई, आता काही बोलणार नाही. या तुम्ही. जगदेवा, विरळहून काय जवाब आलाय? काय नाही दादासाहेब, म्हणजे झालं असं की सदोबा तिकडं पोहोचायला आणि वजीर आझमचा पठाण तिकडं पोहोचायला एकच वेळ झाली. सदोबाकडून कळलं की पठाण घेऊन जायला आला होता. म्हणजे दौलताबादला जर आधी जावं लागलं तर दत्ताजींचा काया साचूक निघेल. कयास? काय तो? म्हणजे शहाजीराजांचा नाईलाज होणार. त्यांना वजीर आझमची बाजू उचलून धरावीच लागणार. आबासाहेब, नुसती बाजू घेतली असती तर हरकत नव्हती. हे बघा,
शहाजीराजांना वजीर आझम कडून आलेल्या फरमानाची नकल यात स्पष्टपणे तुम्हाला मारण्याचा हुकूम केलेला आहे. काय मेघ आहे. आपापसात झुंज लावायचे उद्योग आयुष्यभर करत बसले आणि पुढे तेच करत राहणार. आबासाहेब, तुम्ही आता आम्हाला अडवू नका. आम्ही सगळी व्यवस्था बघतो. कसली व्यवस्था? जरा शांत डोक्याने विचार करा. त्यांना फरमान मिळालंय म्हणजेच काही शहाजीराजे लगेच आम्हाला मारायला येणार नाहीत. उगीच घाई करू नका. काय ते जगदेवा बघतील. काकासाहेबही तुमच्याच पावलावर पाऊल टाकणार. ते काही नाही, आता आम्हीच व्यवस्था बघू. आणि यावेळी कोणती लहानशी गोष्ट आम्ही सहन करून घेणार नाही.